विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वीच्या ब्रिज कोर्स इंग्लिश याच्या पहिल्या दिवसामध्ये आपलं हार्दिक स्वागत. पहा, आपल्याला 5वीच्या घटकावर आधारित उजळणी करायची. मग आपला आजचा पहिला जो घटक आहे, जो टास्क आहे, तो आहे अ कन्सेप्ट मॅप. कन्सेप्ट मॅप. मग तुम्हाला माहिती मॅप या शब्दाचा अर्थ काय होतो? तर मॅप म्हणजे नकाशा आणि कन्सेप्ट म्हणजे कन्सेप्ट या अर्थाचा अर्थ होतो संकल्पना. मग आपल्याला पहिल्या दिवसाची कन्सेप्ट आहे अ कन्सेप्ट मॅप. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल किंवा कन्सेप्ट मॅप आपल्याला कशा प्रकारे सोडवायचा आहे किंवा कन्सेप्ट मॅप आपल्याला कशा प्रकारे काढायचा आहे. तर अगोदर तुम्हाला कन्सेप्ट मॅप म्हणजे काय याविषयी मी थोडक्यात माहिती सांगतो. तर मॅप इज अ डायग्राम or graphical tool that usually मग concept map it is a diagram of graphical tool. Concept map is a diagram of graphical tool that usually represent the relationship between concept and idea. Concept and idea. मग तुमच्या लक्षात आलं असेल की कन्सेप्ट मॅप ही काय संकल्पना आहे. तर ही एक ग्राफिकल साहित्य आहे ज्याचा वापर आपण नियमितपणे कन्सेप्ट आणि आयडिया यामध्ये रिलेशनशिप म्हणजे काय? संबंध निर्माण करणं. संबंध निर्माण करण्यासाठी आपल्याला याचा वापर करतो आपण आलेलो आहोत. मग आता तुम्हाला नेमका प्रश्न पडला असेल की आपल्याला कन्सेप्ट मॅप हा काढायचा आहे, त्यासाठी दिलेला टास्क सुद्धा आपल्याला पूर्ण करावा लागणार आहे. मग त्या अगोदर तुम्ही कन्सेप्ट मॅप काय आहे हे समजून घ्या. उदाहरणार्थ पहा, तुम्हाला या कन्सेप्ट मध्ये तुम्हाला पहिलं उदाहरण दिलंय ते म्हणजे प्लांटचं. मग रिलेटेड वर्ड हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल. मग रिलेटेड वर्ड म्हणजे संबंधित शब्द. मग या प्लांटशी रिलेटेड वर्ड जे आहेत ते लिहिणं, मग त्याला म्हणायचं आयडिया. मग आयडियामध्ये आपल्याला काय करायचे आहेत? प्लांटशी रिलेटेड वर्ड लिहायचे आहेत. मग प्लांटशी रिलेटेड वर्ड कोणते आहेत? तर स्टेम, रूट, ब्रँच किंवा ब्रांचेस, लीफ, फ्लॉवर्स हे या प्लांटशी रिलेटेड वर्ड आहे. या कन्सेप्ट मॅप मध्ये ही झाली आपली ऍक्टिव्हिटी फर्स्ट. मग फर्स्ट ऍक्टिव्हिटी मध्ये दिलेली कन्सेप्ट, या कन्सेप्टशी रिलेटेड वर्ड तुम्ही लिहून काढले. मग आता ऍक्टिव्हिटी सेकंड मध्ये आपल्याला काय करायचं आहे? हे कन्सेप्ट मॅप मधल्या या ज्या आयडिया आहेत या आयडियाशी संबंधित लिटल सेंटेन्सेस आपल्याला तयार करायचं आहे. म्हणजे लहान लहान वाक्य तयार करायचं आहे. मग स्टीम वरून आपलं सेंटेन्स कसं होईल बरं? अ प्लांट हॅज स्टेम. दुसरा कसा होईल? अ प्लांट हॅज रूट. तिसरा कसा होईल? अ प्लांट हॅज ब्रँचेस. चौथं अ प्लांट हॅज लीव्हज. अशा प्रकारे आपण लिटल सेंटेन्स तयार करू शकतो. मग अशा प्रमाणे तुम्ही दुसऱ्या कन्सेप्ट घेऊन त्या कन्सेप्टचा मॅप तयार करू शकता. आता तुम्हाला
फॉर एक्झाम्पल सेकंड कन्सेप्ट आहे ती म्हणजे स्कूल. मग तुम्हाला काय करायचंय, तुमची कन्सेप्ट काय आहे ती म्हणजे स्कूल. मग याच्याशी रिलेटेड आयडियाज किंवा आयडिया तुम्हाला लिहायच्या. मग आयडियामध्ये तुमचे काय येणार, या स्कूलशी रिलेटेड वर्ड. मग स्कूलशी रिलेटेड वर्ड कोणते आहेत, तर पहिला आहे क्लासरूम. दुसरा काय असू शकतं, बॉईज. तिसरं गर्ल्स. चौथं ग्राउंड. पाचवं बेंचेस. सहावा रिलेटेड गेम्स. सातवा रिलेटेड युनिफॉर्म्स. एट्थ रिलेटेड टीचर्स. नाइन्थ रिलेटेड ऑफिस. मग याप्रमाणे रिलेटेड वर्ड तुम्ही लिहून काढू शकता. मग ही झाली तुमची आयडिया. मग पुढल्या याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्टमध्ये काय करायचंय, तर हा जो क्लासरूम आहे या क्लासरूमशी रिलेटेड सेंटेन्स तयार करायचं. मग तुमचं सेंटेन्स कसं होईल, आवर स्कूल हॅज 4 classrooms. दुसरं बॉईज. बॉईज अँड गर्ल्स learn in our school. अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्स बनवून ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. मग त्यासाठी तयार केलेली ब्रिज कोर्सची वही, या वहीमध्ये तुम्ही ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करा. पहा आता यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी या ठिकाणी एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे आणि ती कन्सेप्ट आहे ती म्हणजे फेस. फेस ही तुम्हाला कन्सेप्ट दिलेली आहे, पण या ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला फेसशी रिलेटेड काही वर्ड त्याच ठिकाणी दिलेले आहेत. मग ते वर्ड कोणते आहेत, पहिला आहे स्टमच. दुसरा आहे माउथ. तिसरा आहे शोल्डर. चौथा आहे नोज. पाचवा आहे चीन. सहावा आहे हर्ट. सातवा आहे व्रिस्ट. आठवा आहे टो. नववा आहे लिप. 10th आहे टीथ. 11th cheek. 12th eyelash and 13th eyebrow. मग तुमच्या आयडियामध्ये याच्यातील कोणकोणते वर्ड येतील बरं. मग आपल्याला फेसशी रिलेटेड वर्ड या आयडियामध्ये लिहावे लागतील. मग आपलं पहिलं स्टमच आहे. स्टमच म्हणजे पोट. मग हा फेसशी रिलेटेड आहे का, नाही. पहा फेस म्हटलं की हे आईज, हे हेअर्स, हे नोज, हे माउथ, हे चीक्स, हे टीथ, हे फेसशी रिलेटेड झाले. मग स्टमच आहे का, फेसशी रिलेटेड नाही. माउथ आहे म्हणून इथं तुम्ही माउथ हा शब्द लिहू शकता. शोल्डर फेसशी रिलेटेड आहे का, नाही. नोज, नोज आहे म्हणून इथं तुम्ही नोज लिहू शकता. चीन, चीन म्हणजे हनुवटी. पहा ही हनुवटी म्हणजे चीन हा फेसशी रिलेटेड आहे. हर्ट
हर्ट हे खाली असते, मग तो फेसचे रिलेटेड नाही. वृष्ट, वृष्ट म्हणजे मनगट, मनगट सुद्धा फेसचे रिलेटेड येईल का? तो सुद्धा फेसशी रिलेटेड येत नाही. तो म्हणजे पायाचे किंवा हाताचे बोट. लिप, लिप म्हणजे ओठ, मग हा लिप फेसशी रिलेटेड आयडिया आहे. किंवा टीथ, टीथ सुद्धा फेसशी रिलेटेड आयडिया आहे. चिक, चिक म्हणजे गाल, चिक सुद्धा फेसशी रिलेटेड आयडिया आहे. आणि आयलॅश, आयब्रो ह्या सुद्धा फेसशी रिलेटेड आयडियाज आहेत. मग याप्रमाणे तुम्ही ह्या आयडिया लिहून काढायच्या. मग तुम्हाला प्रॅक्टिससाठी प्रॅक्टिस करायची. आता या प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला एक कन्सेप्ट देत आहे. ती कन्सेप्ट तुमच्या ब्रिज कोर्सच्या वहीमध्ये लिहा आणि त्याच्याशी संबंधित 5 वाक्य तयार करून ते आपल्या ग्रुपवर टाका. आणि ते प्रॅक्टिससाठी आहे स्कूल. चला तर मग भेटूया पुढील भागामध्ये.